फ्रीजमधलं साहित्य काढायचं, जितक्या भाज्या वगैरे जे काय असेल ते थोडं थोडं काढायचं, सगळे कप्पे वगैरे काढून घ्यायचे. फ्रीज पुसायच्या अगोदर कप्पे घासायचे, उन्हामध्ये पालथी ठेवायचे आणि त्यानंतर इकडे फ्रीज पुसायला घ्यायचं. म्हणजे फ्रीज पुसाय तोपर्यंत तिकडले सगळे आपले कप्पे जे असतील, जे डबे वगैरे जे रॅक फ्रीजमधले कप्पे असतील का नाही ते सगळे वाळून जातात आणि ते वाळल्यानंतर फ्रीज पुसल्यानंतर ते लगेच बाहेरून आत आणायचं आणि उरलेलं जे साहित्य आपल्याला भरायचं असेल का नाही ते भरायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. म्हणजे फ्रीज आपला पटकन पुसून होते. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतं. तर आता माझ्याकडे झाडू, फरशा, टॉयलेट, बाथरूम वगैरे सगळं कधी वॉश करून झालेलं आहे. साफसफाई हळदी कुंकू लावते. फुलं पण आणून झालेले आहे तिथं. हो, थंडीने कधी फुलं तर मोठी होतच नाही, छोटी झालेली. इकडे कधी चहा ठेवलेला आहे मी. मला तर मस्तपैकी चहा घेऊया आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करा. ब्लॉगला सुरुवात करायच्या अगोदर मी चहा घेऊन देवपूजा करून घेते, त्यानंतर मी दाखवते काय काय करणार आहे. इकडे कधी कुकर लावलेला आहे. कुकरमध्ये मी साधा सोपा असा जिरा राईस केलेला आहे आपल्या शेतातल्या तांदळाचा. बघूच कसा होतं. बाकी काहीच मी घातलेलं आहे, फक्त जिराने तमालपत्री घालून तेल घालून तांदूळ चांगलं भाजून घेतलं. त्यानंतर जितकं तांदूळ घेतले ना त्याच्या दुप्पट पाणी घालायचं, गरम पाणी घालायचं आणि मीठ घालून कुकरला टोपण लावलेलं आहे. तर 3 शिट्या झाल्या की आपला भात बघू. मग आज मी कधी जेवण बनवत थांबा पहिल्यांदा मी फ्रीज बंद करते, प्लग काढून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं फ्रीजची साफसफाई करणार म्हणजे फ्रीजमध्ये कधी इतकं काय ठेवले की नाही थांबा दाखव. हे बघा, फ्रीजमध्ये कधी काय थोडं असं राहिलेलं की नाही सगळं ठेवलेलं आहे. तर कधी आज फरशा वगैरे काय सकाळी लवकरच आवरलं, त्यामुळे कधी आता वेळ पण आहे, फक्त जेवणच बनवायचं आहे. भाज्या पण संपलेल्या आहेत कारण आज शनिवार आहे, उद्या रविवार असल्यामुळे कधी उद्या आठवडी बाजार आहे. तर मागच्या रविवारचा पण बाजार मी केला नव्हता. थोडंसं कधी इथून आमच्या इथं कारखाना आहे कधी, कारखान्यावर भाजी मंडळी असते, तिथं व्यापारी लोक बसतात, त्यांच्याकडून थोडंसं मी 1-2 दिवसाचं असं आणून वापरत होते. आता म्हटलं उद्या आठवडी बाजार आहे तर उद्या एकदमच करायला येते, तर आज कधी फ्रीजच्या आवरावत कधी थोडीशी करून घेऊ. चला पहिल्यांदा कधी फ्रीजमधलं सगळं बाहेर काढायचं. मी कसं फ्रीज आवरते का नाही ते दाखवते. मी पहिल्यांदा तर फ्रीजचं बटन बंद केलेलं आहे, प्लग बाहेर काढलेलं आहे. मला शॉकची लई भीती वाटते. सगळं फ्रीजमधलं साहित्य मी खाली काढून घेते. अगोदरच मोडकळी लागले त्याचं काही दाखव कसं तरी आतापर्यंत चालवत आलेलं असं होतं. हे पहिलं तुटलं, आता काही काढताना हे पण तुटलं. एका कप्प्याचं नुकसान आता ते कधी भेटते की नाही हे पण माहिती नाही. आता बघायला पाहिजे. आमच्या इथं काही गावात भेटणारच नाही. कोल्हापुरात गेलं की नाही हे बघायला पाहिजे कोल्हापुरात भेटते की कुठं भेटते हे पण माहिती नाही. नुकसान चला तर हे बघा, मी पूर्ण कधी फ्रीज रिकामा केलेलं आहे. फ्रीजमधलं साहित्य पण काढलेलं आहे आणि जे कप्पे होते की नाही ते पण काढलेले आहेत. आता काय करायचं आहे, आता पहिल्यांदा कधी फ्रीज पुसायचं नाही. कधी पण कधी फ्रीज पुसताना जास्त असं गोंधळ होऊ नये असं वाटत असेल की नाही तर काय करायचं आहे, तर पहिल्यांदा सगळं फ्रीजमधलं भाज्या वगैरे थोडंसं जे असेल की नाही ते सगळं काढून ठेवायचं. नाही तर इथं काढलेलं आहे, तिथं काढलेलं आहे, थोडं. त्यानंतर सगळे कप्पे कधी काढून घ्यायचे. हे बघा मी काढलेले सगळे कप्पे काढून घ्यायचे आणि आता फ्रीज पुसायला घ्यायचं नाही. आता फ्रीज पुसायच्या अगोदर कधी सगळे कप्पे आहेत की ते काढलेले ते घासायचे, उन्हामध्ये पालथी ठेवायचे, धुवून पालथी घातले की इकडे फ्रीज पुसायला चालू करायचं. म्हणजे ते वाळत तोपर्यंत आपल्याकडे फ्रीज पण पुसून होतं आहे. फ्रीज पुसल्यानंतर ते कप्पे सगळे आणायचे, त्या जे राहिलेलं थोडं साहित्य भरायचं असेल तर भरायचं, ते लावून द्यायचं. म्हणजे कधी जास्त वेळ जात नाही कारण ते परत पहिल्यांदाच आपण फ्रीज पुसायला घेतल्यानंतर कप्पे घासायला घेतले, ते घासले पाण्याने धुतले की पटकन वाळत नाही. मग परत अर्धा-1 तास आपल्याला भरून ठेवायसाठी थांबायला पाहिजे. तसाच हा पसारा पडलेला असतो. चला तर आता पहिल्यांदा कधी कप्पे घासून घेऊया. ते कप्पे ट्रे वगैरे सगळं घासून धुवून बाहेर कधी ओढणी टाकलेले आहे कारण आमच्याकडे असं आता कधी कारखाना चालू झाल्यामुळे कार्बन पडतं.
सकाळी एकदा झाडले तरी पण असं धूळ आहेच, म्हणून कणी ओढणी टाकली आणि त्यावर कणी ते पालथे ठेवलेले आहे. चला आता फ्रीज पुसून घेऊया. पुसून झालेलं आहे. पण इथं कणी ते मेणबत्तीचं काय कसलं तरी डाग आहे. मध सांडलेलं कणी सगळं चिकट झालेलं आहे. चला तो कणी काढूया, कारण हे फायबरला जरा जरी असं स्क्रॅचेस पडल्या कणी, जरा जरी असं चाकूचं लागलं कणी की स्क्रॅचेस पडतात. त्यामुळे मी कणी चाकू नाही घेतला. हा जो चमचा असतं की आपला डोसा इडली खायचा ते माझ्यामध्ये मध आणि काकवी काहीतरी पडले असणार आहे. त्याला काढून घेते असणार आहे. जितकं निघते की नाही तेवढं काढलेलं आहे. आता हा दरवाजा पुसून घ्या. तर इथं कणी माझा फ्रीज बाहेरून आणि आतून दोन्ही बाजूनं झालेलं आहे. हे बघा, आतून जितका निघेल की नाही ते चिकट तितकं काढलेलं आहे. त्यानंतर बाकीचं हे सगळं पुसून घेतलेलं आहे, दरवाजा पण. त्यानंतर बाहेरच्या बाजूला थोडंसं कणी इथे आता स्क्रॅचेस पडलेले आहेत. वरचं पण सगळं रिकामं केलेलं आहे. तर कणी आणि चिकट टाकते. धूळ इतकी त्या खिडकीत नाही त्या कणी ते टाकून ठेवायलाच लागतं. तर फ्रीज पण पुसल्या, आता तसाच राहू दे थोडा वेळ. मी आता कणी चपातीला पीठ भिजवून घेते. फ्रीज पुसल्यानंतर कणी मी चपाती बनवून घेतल्या. इकडे दूध पण गरम झालेलं आहे. ते कणी कुकरला मी अख्खा मसूर लावलेला आहे. मी इकडे ठेवताना इकडे कणी आपण भाजी कधी फोडून जातो. मेथीच्या भाजीसाठी मी हिरव्या मिरच्या, कांदा वेळीवरच चिरून घेतलेला आहे शॉर्टकटमध्ये. मी तर लसूण वगैरे साल करून ठेचून घेतलेलं आहे. तर इथे मी चपातीला कणी लावण्यासाठी तेल जे घेतलेलं कणी तेच थोडंसं घालते. आणि रात्री सगळे तेल मी रात्री बटाटा भाजी केलेलं कणी त्याच्यात थोडंसं तेल राहिलेलं ते पण घालते. भाजी तेल थोडंसं कणी जास्तच टाकायचं. ज्यावेळी आपल्याला गडबड असते की नाही त्यावेळी जास्त शृंगार करत बसायचं नको. हे असं शॉर्टकटमध्ये करायचं. भाजी पण कमी करते. तेल गरम होईपर्यंत चपाती केल्या. चावलीसाठी तर 2 बिना तेलाचं असतं. थोडंसं असं जाडसरच करते. गार झाले की नाही कडकनाच्या मावर मी चपात्या कसं करते आमच्या कोल्हापूरच्या पद्धतीने त्याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही नक्की जाऊन बघा माझ्या पद्धतीने. गार झाले तरी पण कधी आले. तर हातासारखी कधी वेळी कधी पण धुवूनच ठेवायचं. काय म्हणते आपण तसंच ठेवलं की नाही ते आपल्या घरी पाल पण असतं. नाही म्हटलं तर एखादं नसतं झुरळ असतं. तर का नाही माझ्याकडे झुरळ एवढा नाही. एखादं एकच मी बघितलंय परवा. टाकायची अशी शक्यता असते. त्यामुळे कधी पण कधी वेळीच वगैरे धुवूनच घ्या. पालेभाजीला की नाही आमचंच पाणी असतं. त्यामुळे वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं. गॅस बारीक करते आणि पाणी ठेवते. थोडंसं की नाही आपण ताटावर पाणी घालतो. फ्रीजमधलं साहित्य घासून ठेवले की नाही त्याने. तर भाजीला काय नव्हतं म्हणून की नाही मेथीच्या पेंड्या 2 आणलेल्या. त्यातला एक मी आता केलेले आणि एक ठेवलेले. त्यानंतर इथे घेवड्याची शेंग. हे बघा, घेवड्याची शेंग ताज्या मिळाल्या.
त्यानंतर हिरव्या मिरच्या, त्यानंतर कोबी. 2 दिवस पाहिजेच ना, उद्या आठवड्या बाजार. उद्याची भाजी काय नाही कुठल्या डब्यात बसणार नाही. मी काय करणार आहे त्याचं जे अर्ध्यातनं पुढं कणी असं जुनच आहे, तर हे मी विळीनं आता चिरून काढणार. हे असे काढले तर कणी हे आता मी प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये ठेवते. हा सोनपापडीचा डबा मी घासून ठेवलेला, मला बेदाणा ठेवायला उपयोगात आला. फायनली कणी आपलं फ्रीज झालेलं आहे. तर आता मी तुम्हाला माझी भाजी पण शिजत आली ते दाखवते. कुंकू सगळं विस्कटलेलं आहे. भाजी पण घातली. हा बर्फ होते बघा, तर ट्रे पण त्यात पाणी घालून ठेवलं. आज पाणी घालायला लागले की नाही बर्फ व्हायला, तर त्यावेळी मला आठवते, कारण बर्फ पण चेहऱ्यावर पण फिरवतात म्हणतात. चेहरा ग्लो होते किंवा चेहऱ्यावर असं फ्रेश वाटते यासाठी. पण हे की नाही मला थंडीच्या दिवसातच आठवतं. थंडीच्या दिवसात बर्फ चेहऱ्यावर फिरवायचं धाडस काय माझ्यात नव्हतं. गेल्या तरी पण मी दाखवू काय तुम्हाला आता 5 मिनटं बघूया. चला आतापर्यंत कधी मसूरची आमटी फोडणीला टाकते. अरे आलेलं की कधी नेलपेंट वगैरे नेलपेंट भरून ठेवा एका कप्प्यात. फ्रीजमध्ये नेलपेंट ठेवलं का नाही जास्त दिवस टिकते असं म्हणतात, आणि इथल्या इथं घ्यायला पण बरं पडतं. थंडीनं कसं झालं आहे बघा चेहरा, तर माझे असे फुटले ना भयानक. चला त्यामध्ये का नाही या साडीच्या पिना पण शिवल्या. आणि शेजारच्या मुलींना ही माळ आहे गळ्यातली आणि छोटंसं कानातल्या बहुतेक ह्यामध्ये शेजारच्या मुलीला देऊन टाकते. आणि प्लग काढलेला तो घालूया. कसले घाबरले की नाही. प्लग पण घातलेला आहे, फ्रीज चालू केलेला आहे. तुम्हाला दाखवते आता मी फ्रीजमध्ये काय काय ठेवले ते. सगळ्या शेवटच्या कप्प्यातून सुरुवात करा. ह्या कप्प्यात की नाही शक्यतो भाज्या ठेवतो की नाही आपण, कोबीज बटाटा वगैरे आणलेला. तर माझा की नाही इथला हा ट्रे सगळ्या शेवटचा आता तुटलेला आहे, त्यामुळे की नाही मी त्याचं सगळं साहित्य की नाही ह्यामध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे हे जास्तीचं आहे. हे लाल मिरची पावडर म्हणा, सॉस, मायोनीज, परत सुकं खोबरं, परत शेवया, वनस्पती तूप, शेंगदाणे, हे सगळं मी हे की नाही शेवटच्या ट्रेमध्ये ठेवलेलं आहे बघा. म्हणजे इथल्या इथं उघडलं की नाही असं मला घ्यायला पण बरं पडेल आता. त्यानंतर इथे लिंबू ठेवलेले वाजले, इथं लिंबू ठेवलेले. त्यानंतर हे 2 रताळे शिल्लकची, हे शेतातले आहेत आपले. त्याच्या मागं लोणच्याचा डबा आहे. त्यानंतर तुपाचा डबा आहे. इथे कणी हे सोनपापडीचा डबा रिकामा झालेला आहे, मी घासून ठेवलेला आहे. त्यामध्ये मी थोडासा गुळ शिल्लक राहिलेला आहे तो ठेवलेला आहे. त्यानंतर हे पण आपल्याला मी बिस्किट काहीतरी आणलेलं होतं, ते पण रिकामा डबा कणी घासून असं ठेवलेलं आहे. त्यात मी खसखस, आमसूल आणि असं तुमचं चिली फ्लेक्स वगैरे जे शिल्लकचे आहेत की नाही पॅकिंग फोडलेले आहेत ते मी ह्या डब्यात ठेवलेले आहेत. त्यानंतर ह्या डब्यात मी बेदाणे ठेवलेले. त्यानंतर आता मगाशी आणलेली भाजी म्हणजे घेवड्याची शेंग, हिरव्या मिरच्या मी कणी आत्ताच्या ताज्याच्या, अरेचे वाजते का सारखं, आत्ताच्या ताज्या हिरव्या मिरच्या आणि त्यात माझ्या शिल्लकच्या कणी 5-6 शिळ्या होत्या, त्या पण मी ह्याच डब्यात ठेवलेले आहेत. त्यानंतर टोमॅटो माझे शिल्लक होते ते इथं रिकामे डबे ठेवलेले आहेत, कारण उद्याच्या कणी आठवडी बाजार आणल्यानंतर त्यामध्ये काहीतरी घालून ठेवेन. त्यानंतर इकडे मेथीची भाजीची पेंडे 2 आणलेले, त्यातली एक बघा मी अशी चिरून ठेवलेले आहे प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये घालून. त्यानंतर जो कोबीज आहे हा अखंडच आहे, त्यामुळे मी हा पॅक करून ठेवलेला आहे. आणि ह्यात पण कधी थोडासा शिल्लक आहे, तो मी एका बॅगमध्ये ठेवलेला आहे. तुम्ही संध्याकाळच्या भजी करणार त्या बर्फ करत ठेवलेला आहे. इथं अनारसाचं पीठ ठेवलेलं आहे डब्यामध्ये. ह्यात थोडंसं पनीर, ह्यात बटर आहे शिल्लक. चला बंद करूया. त्यानंतर इकडे ट्रे राखूया. हा काय खालचा आपला सकाळी मोडलेला आहे ते बघा. खूप वर्षाचा माझा कधी फ्रीज असल्यामुळे ते डाग पडलेले आहे, जुना फ्रीज आहे, त्यामुळे ते कधी इग्नोर करा. तर ह्या 2 नंबरच्या कप्प्यात मी आगळ ठेवलेले आहे, व्हिनेगर. त्यानंतर ही शेजवान चटणी आहे. ह्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये कधी मी असे सुट्टे कधी कॉईन ठेवलेले आहेत. सुट्टे कॉईन ठेवलेले आहेत कारण आमच्याकडे असं डेअरीतनं दूध आणतात ना, त्यामुळे दूध आणताना कधी असं सुट्टे पैसे लागतात, त्यामुळे मी असंच कधी डब्यात घालून ठेवलेलं आहे. इथल्या इथं घ्यायला बरं पडतं यासाठी. हा ट्रे रिकामा आहे. त्यानंतर इथे मी फ्रूट कलर, हिंगाची डबी जी जास्त आहे ती मध, त्यानंतर माझ्या नेलपेंटच्या बाटल्या ठेवलेल्या आहेत. त्यानंतर इथे वर मी मेणबत्ती, सगळ्या चाव्या, नील कटर, कानकोरणं असं सगळं ठेवून दिलेलं आहे. आणि त्या अंड्याचा ट्रे आहे, पण हा रिकामा आहे. हा बघा आपला फ्रीजचा माझा फायनल लुक बघा कसा वाटला ते नक्की सांगा. तुम्ही पण असं प्लॅस्टिकचे डबे कणी आणलेलं, माझ्या आता ही सोनपापडीचा डबा वगैरे आहे असं आणलेलं घासून धुवून परत ते वापरायला घेता का सांगा. माझ्यासारखी सवय कुणाकुणाला आहे.
असं आपला फ्रीज आता तयार झालेला आहे. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.